अहमदनगरमधील नागापूर या ठिकाणी परमपूज्य वालेराज बाबा बिडकर मार्ग नामकरण सोहळा तसेच ख्रिश्चन समाज दफनभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाचे चांगले काम उभे राहत आहे। गेल्या 10 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे पूर्ण होत आहेत। पर्यटन क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नगरकरांशी ऋणानुबंध निर्माण झाले। शहराच्या उपनगरांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे केल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली। नागापूर बोलेगाव परिसराला शहरीकरणाचं रूप प्राप्त झाले। येथील औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलंय। परमपूज्य वालेराज बाबा बिडकर यांच्या आशीर्वादाने हा भाग पवित्र झालाय। त्यांचे धार्मिकतेचं कार्य महान आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। नागापूर येथील परमपूज्य वालेराज बाबा बिडकर मार्ग नामकरण सोहळा आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून ख्रिश्चन समाज दफनभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक राजेश कातोरे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, हनुमंत कातोरे, माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे, साहेबराव सप्रे, सुरेश बनसोडे, लहानू पाटील भोर, नवनाथ कातोरे, भालचंद भाकरे, श्याम महाराज बिडकर, चंदू काळे, निलेश भाकरे, विश्वास भाकरे, सुरेश भिंगारदिवे, कुसुम सिंग, राणी भाकरे, राहुल कातोरे, नरेश पवार, नवनाथ पवार, सुभाष लबडे आणि नागापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजेश कातोरे म्हणाले की ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। हा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावला। तसेच परमपूज्य वालेराज बाबा बिडकर यांचं नाव नागापूर रस्त्याला देण्यात आलं। बोलेगाव नागापूर परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झालाय असं ते म्हणाले। आमदार संग्राम जगताप यांनी नागापूर बोलेगाव ग्रामीण भागाला विकास कामातून शहरीकरणाचं रूप प्राप्त करून दिलंय। गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत आणि गांधीनगर रस्त्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय। नियोजनबद्ध दर्जेदार आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न असतो। विकास कामांसोबतच या परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धनाचं काम उभं करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे। तर या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून नागापूर बोलेगाव या ठिकाणी हरित उपनगर निर्माण करू असं मत माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।